कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर तसे गेलेले नाही, तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच. पण टाटासाहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला. बराच वेळ बसले, गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभलाय तसा मला JRD टाटांचा लाभलेला आहे. आणि JRD नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्यांनी माझ्यावरती हा संपूर्ण कारभार सोपवला. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज JRD असते तर काय केलं असतं, आणि म्हणे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष JRDने मला काम करताना बघितले, माझी शैली बघितली, माझी पद्धत बघितली, आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली. आणि तसंच तुझं आहे. जशी माझी निवड JRDने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस, हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. म्हणून तुला ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे, म्हणून मी त्यांना लाथ घातली. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्यांना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या दोन ओळी राहिल्या, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणार एक, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे. अर्थात समोर तेजस बसलाय, तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणारं एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची ही लढाई आपण लढायला जातो आहोत, हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते. शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहिती आहे? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल. आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला. आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल.
मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार. पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू, माझेच सगळे आप्तसोके माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत. ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत. मी कसा लढू? आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली की शेवटी आपलं कोणी नसतं. आपल्या समोर जो उभा राहत होता आपला शत्रू, आणि आपल्या सोबत राहत होता आपला मित्र. शत्रू समोर उभा आहे, त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल. आणि हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, कारण अर्जुन गर्भगळीत झाला, कसा लढू. मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला. कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, पण अंमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळे आप्तसोकेच आले होते, आपलीच लोक आली होती. पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावरती चालून येतो तो माझा शत्रू, त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत. यांना यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे, करावाच लागेल. आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज, हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मतं मिळवणारे मशीन आहे. मशीन नाहीये, ते आमचं दैवत आहे. अरे आपण जय श्रीराम बोलतो, पण पुराणामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. आज सुद्धा आपण दसरा, श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो. किती त्यांनी राक्षस मारले, किती दैत्य मारले. त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती. आणि आपण त्यांना देव मानतोच, आम्ही जय श्रीराम बोलतोच. पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? फार पूर्वी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच. आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये.